कुठे गेले असतील मग ते? क्या जाने कबा. मला तर गमनच नाही राहिलं त्याच्या बिगर. रंगापतंगाच्या निमित्ताने कौशल दादाने मला माझ्याकडनं एक गझल गाऊन घेतली आणि मी पहिल्यांदाच फिल्म्स इतक्या गायल्या, पण मला खूप आनंद आहे की एक गझल मी गायली आणि ती गझल इतकी सुंदर कंपोज केली आहे कौशल दादाने. मी जेव्हा रेकॉर्ड करायचं होतं तेव्हा मी रोज गात होतो कंटिन्युअसली, कारण मला खूप माझा स्वतःचा एक कॉन्फिडन्स मला अजून सॉलिड करायचा होता. मी खूप रियाज करून गझल रेकॉर्ड केली आणि मला खूप आनंद झाला. लोकांच्या खूप चांगल्या दाद मिळत आहेत की गझल आदर्शनी गायली आहे आणि त्याच्याकडनं असं काहीतरी ऐकणं हेच लोकांसाठी म्हणजे असं काहीतरी माझ्याकडनं ऐकायला मिळालं त्यांना आणि लोकांकडनं त्या रिॲक्शन होतं, तर अरे क्या बात आहे यार, तू हे पण फॉर्म गातोस. तर मला त्याबद्दल खूप म्हणजे मजा यायची की क्या बात आहे यार, गझल खूप अप्रिशिएट होतीये. आणि त्याच्यानंतरच गझलचाच एक अजून एक व्हर्जन केलं दादाने, ते हवं होतं डिरेक्टरांना की त्याच गझल ची एक कवाली केली, एक शब्द घेऊन, आणि ते पण व्हर्जन मीच गायलं आणि त्यामुळे दोन्ही व्हर्जन माझ्याकडनंच गाऊन घेतलं. कवाली खूप डिफरंट आहे आणि गझल खूप डिफरंट आहे. दोन्ही गाणी तितकीच प्रिय आहेत, पण गझल पहिल्यांदा मी गायल्यामुळे गझल जरा जास्तच मला माझ्यासाठी प्रिय आहे आणि मला खात्री आहे की माझ्या ऑडियन्सला नक्कीच आवडेल आणि माझ्यावर भरभरून प्रेम करतील गझलही माझी ऐकल्यानंतर आणि ही कवालीही ऐकल्यानंतर, ऐसा नम. सो सगळ्यांनी प्लीज ऐका, फिल्म खूप अप्रतिम आहे आणि म्युझिकला दाद द्या आणि फिल्मलाही तितकीच दाद द्या. खात्री आहे की तुम्हाला सगळ्यांना आवडणार आहे. सनम आँखों को मेरी खूबसूरत साज दे, ये उन्हीं स्वप्नात माझ्या एकदा आवाज दे सनम. अशी ती गझल आहे, नक्की ऐका. खूप माझ्या कारकिर्दीतला महत्त्वाचा सिनेमा मानतो मी रंगापतंगा. कारण एकतर पूर्ण लांबीची गंभीर भूमिका, त्यात विदर्भाचा बॅकड्रॉप सगळा आणि वैदर्भीय भाषा आणि मुस्लिम पात्र, तर अजिबातच हसवत नाही मी या सिनेमामध्ये प्रेक्षकांना. खूप गंभीर भूमिका आहे आणि जेव्हा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मी प्रेक्षकांबरोबर बघितला, सिनेमा संपल्यानंतर 3-4 मिनिटं खूप क्लॅप वाजत राहिल्या, तर मला वाटलं की ही खरी दाद आहे आणि फार अप्रतिम टीमवर्क जमलेला हा सिनेमा आहे. रसिक प्रेक्षकांना हा खूप आवडणारा, खूप काळ स्मरणात राहणारा चित्रपट निश्चित असेल याची खात्री आहे. असं आहे की माझा जन्मच त्या मातीतला आहे, त्यामुळे कसं आहे की मी आयुष्यातली सगळी जडणघडणीची वर्ष ही त्या सगळ्याच बॅकड्रॉप मध्ये काढलेली आहेत, त्यामुळे त्याची खूप आपुलकी आहे, खूप जवळीक आहे. त्यामुळे मला हे नवीन काही नव्हतं यामध्ये, फक्त पात्र माझ्यासाठी नवीन होतं. कारण मुस्लिम शेतकरी रंगवायचा होता, गंभीरपणे रंगवायचा होता, कुठेही विनोदाला वाव नाहीये या सिनेमामध्ये. त्यामुळे एक फार आतून मेहनत करून मी हा सिनेमा 1 एप्रिल 2016 हा चित्रपट महाराष्ट्रातल्या सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होतोय. हा सिनेमा आवर्जून बघा. हा सिनेमा तुम्हाला निश्चित अंतर्मुख करेल याची खात्री मी देतो. जरी सिनेमा 1 एप्रिलला प्रदर्शित होत असला तरी हा एप्रिल फुल नाहीये, हा अतिशय फुल एप्रिल भर चालेल असा सिनेमा आहे आणि खूप आनंद देणारा सिनेमा.